सावरदरचं माहेर असलेल्या, लोणंदमध्ये राहिलेल्या असलेल्या आणि पुण्यात सेटल झालेल्या शारदा हिरालाल गुजर म्हणजे माझ्या काकीजी. वय 88 वय आहे त्यांचं. तर त्या काय सांगतात ते आता आपण बघूयात. मला बाळणपणात भरपूर सगळ्यांचं हे आवड आहे. त्यांचं कोणी मला काही विचारलं तरी त्यांना मी सांगत असते. मला औषधं म्हणजे 13 वस्तू आहेत माझ्या कैद्यात. त्यातच त्यांना सगळ्यांना नवल वाटतं की हे 13 वस्तू काय टाकतात त्यात, हे असं काय कैद करतात. म्हणून मला खूप जण विचारतात. माझ्या मुलींच्या मैत्रिणींनी पण माझ्याकडनं लिहून घेतलं. इथे कुणाला हवं त्याने लिहून घेतलं. मी माझ्या नातीचं सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन हळदी कुंकू करतात. कोणाच्या ह्याच्यातही भाग घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून माहिती घेतात. याच्यात मला कौतुक वाटतं. करण्याकरता समाजाने, मुलींनी, सुना, बायका यांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि या सगळ्या गोष्टी कराव्यात असं मला खूप वाटतं. मला याचं कौतुक आहे. माझ्या काय करता दिवसभर? टाकाऊ वस्तूपासून त्याच्यातलं काही मणी घेऊन मला जे काय हवं असेल त्यातनं घेऊन मी माझे मोत्याचे मणी आणून त्यातून हे सगळं केलेलं आहे. मुलांच्या हातात असतात त्या राख्या मुलं टाकून देतात. त्यातून मी काय केलं, याच्यातून जे जे मला मणी हवे असतील, मला जे जे हवं असेल ते मी घेऊन त्याचं हे सगळं बनवलेलं आहे. हे आपण दिवाळीत खाजी करतो त्याच्याकरता कुडी. बरं बरं, व्हेरी गुड. कुडी केलेली आहे. खूपच छान. हे देवाला आम्ही पांघरून घालतो त्याला हे केलेलं आहे. ते गलप म्हणून शब्द वापरतात. त्याच्याकरता ते केलेलं आहे मोत्याचं. मला कधी कधी सुनेची मदत लागते. सुनेला काही विचारलं, मागितलं, ती सगळं आणून देते, करते. कशाची आवड आहे? मला कुंड्यातून झाडं लावायची आवड आहे. आता घरात बसून काय करणार, मला दुसरं काही करता येत नाही. म्हणून मुलाकडनं कुंड्या लावून घेतल्यानंतर त्याची जोपासना म्हणून त्याला खत घालायला लावणं, त्याला रोज पाणी घालणं, हे सगळं तुम्ही करता? रोज नेमाने मी करत असते. असे कमरेवर हात ठेवून असं भावटे हलावेत म्हणून असा हलवत असते. नंतर मनगटाचे हवावेत म्हणून मनगटाचे करते. मनगटाचे झाले की मी आपल्या ह्या नाड्या सुरळीत रक्तवाहिनी व्हाव्यात म्हणून मी अशा त्याच्याबरोबर ठोके मारून करून मग नंतर मुठी जाम आवळून धरते आणि एकदम सोडते की त्या हाताला, आपल्या बोटांना ताण पडला पाहिजे. आणि मग नंतर अशा टाळ्या मारत असते. ते भावट्याला, खांद्यांना व्यायाम होता. असा व्यायाम तुम्ही करत राहा. आपल्याला बाहेर कुठे जाऊन काही होत नाही तर घरात बसल्या बसल्या हे असे व्यायाम करावे म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल. फायदा होईल. मी रोज खोबरेल तेल पीत होते. मग त्यामुळे हाडांना बळकटी येते. तर तुम्ही खोबरेल तेल प्यावं असं माझं म्हणणं आहे. देवा, मला आहे असा आनंद ठेव आणि मला असं सुखरूप ठेव
मला मला कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये माझ्यापासून, माझ्या मुलाबाळांना, मुलींना, सुनेंना त्रास होऊ नये याची मला फार हे आहे. तर तू मला क्षमा कर आणि माझं हे सगळं पार पाड. दंड.